Hello and welcome to Code Gets Easy. सी प्रोग्रामिंग ट्युटोरियलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजून एक प्रकारचं टॉप डाऊन ट्रायंगल. जसं की गेल्या व्हिडिओमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलसाठीचं टॉप डाऊन बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत जे आपण दुसरं नॉर्मल ट्रायंगल प्रिंट करून घेतलं होतं पिरॅमिड, त्यासाठीचं टॉप डाऊन. तर तुम्हाला इथे डायग्राममध्ये किंवा या इमेजमध्ये दिसत असेल की आपलं आउटपुट काय असणार. इथे सिम्पल पिरॅमिड शेप इथे स्टार बरोबर बनवलेला, फक्त टॉप डाऊन आहे, म्हणजे त्याचा बेस टॉपला आहे आणि त्याचा ते वरचा जो अँगल होता तो बॉटमला असणार आहे. आपण हे प्रिंट करण्यासाठी पुन्हा एकदा नेस्टेड फॉर लूपच वापरणार आहोत. जर तुम्ही पिरॅमिडचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आपण 3 फॉर लूपचा वापर करून पिरॅमिड प्रिंट करून बघितलं होतं. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतोच आहे. तो तुम्ही बघितला की तुम्हाला याचं लॉजिक अजून जास्त समजेल. हा सुद्धा एकदम समजायला इझी आहे. आपलं बेसिक लॉजिक हे आहे की आपण स्पेसेस मॅनेज करतो आहे. म्हणजे जी पहिली रो तुम्हाला दिसते प्रिंट झाली त्याच्या आधीचा स्पेस काहीच नाही आहे. दुसऱ्या रोच्या आधी आपण थोडा स्पेस टाकला आहे, तिसऱ्याच्या वेळेला वाढवलं आहे, असं आपण स्पेस वाढवत जातो आहे आणि नंबर ऑफ स्टार्स जे ते कमी करत जातो आहे प्रिंट करताना. डायरेक्टली कोड आता बघून घेऊया. तर कोडमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की जो बेसिक कोड घेतला होता मी गेल्या व्हिडिओमध्ये तसाच इथे घेतलेला आहे. नंबर ऑफ रोज आधी डिफाईन करून घेतलेले आहेत 5 म्हणून, आणि व्हेरिएबल 3 घेतलेले आहेत 2च्या जागी, एक रो, एक कॉलम आणि एक स्पेसेससाठी, कारण आपण 3 फॉर लूप इथे वापरणार आहोत. तर जो आउटर फॉर लूप आहे तो ऑब्वियसली आपल्या रोसाठीचा असणार आहे. तिथे आपण काय घेतो तर रो इक्वल टू 0, रो लेस दॅन नंबर ऑफ रोज, म्हणजे जेवढे नंबर ऑफ रोज आहेत तितके वेळा फॉर लूप फिरणार आहे रो प्रिंट करण्यासाठी स्टारच्या, आणि रो प्लस प्लस. आणि त्या आउटर फॉर लूपच्या आतमध्ये पहिला जो आपण इनर फॉर लूप घेतो आहे तो स्पेसेस मॅनेज करण्यासाठी घेतो आहे. त्याच्यामुळे त्या फॉर लूपचं जे व्हेरिएबल आहे ते आपण घेतलेलं आहे स्पेसेस, आणि त्याला इनिशियलाइज व्हॅल्यू केली 0, आणि स्पेसेसला आपण लेस दॅन करणार आहोत रो. म्हणजे आता करंटली जी रोची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जो स्पेस आहे तो कमी असला पाहिजे अशी आपली इथे कंडिशन आहे. स्पेसेस प्लस प्लस. याच्या मागचं एक्झिक्युशन लॉजिक मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. आत्ताला कोड बघून घ्या. ओके, आणि प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण फक्त एक स्पेस टाकून घेतलेला आहे. तो दुसरा इनर फॉर लूप आहे तो स्टार प्रिंट करण्यासाठीचा आहे. आता लक्षात आहे गेल्या वेळेसारखं आपण आत्ता इथे डिक्रिमेंटेड फॉर लूप घेत नाही आहोत. इथे आपण फॉर लूपला काय करतो की कॉलमला रोचा जो नंबर आहे तो असाइन करून घेतलेला आहे, आणि जोपर्यंत कॉलम हा लेस दॅन टोटल नंबर ऑफ रोज आहे तोपर्यंत आपण स्टार प्रिंट करणार आहोत सलग. म्हणून इथे कॉलम प्लस प्लस, आणि त्याच्या प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण घेणार आहोत प्रिंट एफ स्टार आणि एक स्पेस. ओके, आणि शेवटी सेमिकोलन. ओके, आता ह्या म्हणजे काय झालं, आतल्या दोन्ही फॉर लूपचा वापर करून आपण एक रो प्रिंट करून घेतली, आणि त्याच्यानंतर आउटर फॉर लूपमध्ये एक लास्ट स्टेटमेंट आपल्याला टाकायचं ते म्हणजे स्लॅश एन, ज्याच्याने आपण नवीन रोला जाणार आहोत लाईन किंवा स्टार्स प्रिंट करण्यासाठी. ओके, इथे सिम्पल स्लॅश एन टाकून घेतलेलं आहे. आणि आता कोड रन करून बघूया. हे बघा इथे तुम्हाला दिसेल 5 स्टारसाठी 5 रोसाठी प्रिंट झाले आहे 5 4 3 2 1. इथे मी व्हॅल्यू बदलतो, तर सपोज 8 घेतलं आणि रन करून बघूया. पुन्हा 8 स्टार 7 6 5 4 3 2 1 असं पिरॅमिड तुम्हाला प्रिंट झालेला दिसेल. ओके, सो हा होता आपला कोड. अतिशय इझी कोड होता. आता आपण लॉजिक बघूया ह्या कोडमधलं काय येते. तर तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसत असेल की पहिल्या आउटर लूपच्या इटरेशनसाठीचं मी इथे लॉजिक पहिल्या इमेजला घेतलेलं आहे. गेल्या वेळेसारखं इथे एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये स्टार कसे प्रिंट होत जातात रो आणि कॉलममध्ये ते मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्या शेजारी जो आपला कोड आहे मेन लॉजिक 3 फॉर लूपवाला तो सुद्धा दिलेला आहे. तर सुरुवातीला काय होणार आहे की आपण नंबर ऑफ रोज, सपोज या केसमध्ये आपण घेतलेलं आहे 4 इनपुट घेतलेलं आहे, त्याच्यासाठीचा हा कोड मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. सो 4 रोसाठी जेव्हा आपण घेतो तेव्हा पहिला जो आउटर फॉर लूप आहे तिथं काय झालं, रो इक्वल टू 0, रो लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 4, आणि रो प्लस प्लस. म्हणजे जो आउटर फॉर लूप आहे त्याच्या व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार आहेत 0 1 2 आणि 3 पर्यंत. कारण रो लेस दॅन आपण नंबर ऑफ रोज म्हटलेलं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू जेव्हा 4 होईल तेव्हा आपली कंडिशन फॉल्स होऊन आपण आउटर फॉर लूपमधून बाहेर पडणार आहोत. सो आपण एकेकासाठी बघूया. सुरुवातीला नंबर ऑफ रोज 0 असताना, म्हणजे रोज 0 असताना आपण बघतोय, म्हणून तुम्हाला इथे खाली दिसेल फॉर रो 0. आणि आता आतमध्ये आपण प्रिंटिंगला जातोय. आतला जो पहिला इनर फॉर लूप आहे त्याची
कंडिशन काय, स्पेसेस इक्वल टू 0, स्पेसेस लेस दॅन रो. आता इथे रोची व्हॅल्यू 0 आहे, त्याच्यामुळे 0 लेस दॅन 0 आहे तर ट्रू नाही होणार आहे, म्हणून आपण हा फॉर लूप एक्झिक्यूटच करत नाही सुरुवातीला. लॉजिक समजतं आहे, कंडिशन फॉल्स झाली म्हणून हा फॉर लूप आपला एक्झिक्यूटच नाही झाला आणि आपण डायरेक्ट पुढच्या फॉर लूपला गेलो जिथे आपला कॉलमचा फॉर लूप आहे. तिथे आपण काय केलं आहे तर कॉलम इक्वल टू रो, त्याची आता करंट व्हॅल्यू 0 आहे आणि कॉलम लेस दॅन नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज काय आपले 4 टोटल, त्याच्यामुळे ही कंडिशन ट्रू आहे, 0 लेस दॅन 4 आणि कॉलम प्लस प्लस जे आपण प्रत्येक वेळेला या लूपच्या शेवटी करणार आहोत. ओके, सो पहिली कंडिशन ट्रू आहे 0साठीची, कॉलम रो इक्वल टू रो केल्यामुळे कॉलम पहिला 0 आहे, त्याच्यासाठी कंडिशन ट्रू आहे. म्हणून आपण प्रिंट केला एक स्टार आणि एक स्पेस. सो पहिल्या रोला दिसत असेल स्टार आहे आणि त्याच्यानंतर स्पेस एक पडला आहे. मग काय केलं आहे आपण तर कॉलम आहे तो प्लस केला म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली 1 झाल्यानंतर पुन्हा कॉलम लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 1 लेस दॅन 4 कंडिशन ट्रू आहे, म्हणून आपण पुन्हा एक स्टार प्रिंट केला आणि एक स्पेस पडला. तुम्हाला कॉलम्समध्ये तिसऱ्या कॉलमच्या खाली स्टार दिसेल, चौथ्याच्या खाली स्पेस दिसेल, ते या कोडने झाला. परत कॉलम प्लस झाला, त्याची व्हॅल्यू झाली 2 झाल्यानंतर पुन्हा 2 लेस दॅन 4 कारण नंबर ऑफ रोज आपलं फिक्स आहे 4, कंडिशन ट्रू आहे म्हणून अजून एक स्टार प्रिंट झाला आणि एक स्पेस प्रिंट झाला. आणि त्याच्यानंतर शेवटी काय झालं तर परत एकदा इन्क्रीमेंट झाला कॉलम, त्याची व्हॅल्यू झाली 3, पुन्हा 3 लेस दॅन 4 ट्रू आहे म्हणून अजून एक स्टार प्रिंट झाला. असे 4 स्टार प्रिंट झाल्यानंतर काय होणार आहे तर पुन्हा कॉलमच्या इन्क्रीमेंट होईल, त्याची व्हॅल्यू जेव्हा 4 होईल तेव्हा कॉलम लेस दॅन नंबर ऑफ रो म्हणजे 4 लेस दॅन 4 कंडिशन फॉल्स होईल आणि आपण या फॉर लूपमधून बाहेर पडू. आणि त्याच्यानंतरचं स्टेटमेंट काय तर प्रिंटएफ स्लॅश एन, म्हणून आपण न्यू लाईनला गेलो आता प्रिंटिंगसाठी आणि डायरेक्टली आउटर लूपच्या इन्क्रीमेंटकडे आलो. आउटर लूपचं इन्क्रीमेंट म्हणजे काय, रो प्लस प्लस रोची व्हॅल्यू पहिली होती 0 जी आता होणार आहे 1, म्हणून आता ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की रो इक्वल टू 1 झालं आहे. ओके, आणि रोची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर काय तर कंडिशन अजून सुद्धा ट्रू आहे आउटर फॉर लूपची, रो म्हणजे 1 लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 4, त्याच्यामुळे त्या फॉर लूपच्या आपण आतमध्ये गेलो. पुन्हा पहिला फॉर लूप आपला सापडेल स्पेसेसवाला. आत्ता काय झालं तर स्पेसेसची व्हॅल्यू 0 आणि स्पेसेस लेस दॅन रो. आता रोची व्हॅल्यू तर 1 आहे, त्याच्यामुळे स्पेसेसची व्हॅल्यू 0 असताना काय होणार, ही कंडिशन ट्रू होईल आणि आपण हा फॉर लूप एक्झिक्यूट करायला आतमध्ये येऊ. त्या फॉर लूपमध्ये आपण काय केलं आहे, सिम्पली एक स्पेस प्रिंट केलेला आहे जो तुम्हाला दिसेल पहिल्या कॉलमच्या खाली दुसऱ्या रोसाठी एक स्पेस पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा स्पेसेस इन्क्रीमेंट होईल, त्याची व्हॅल्यू तरी 1 आणि रोची व्हॅल्यू तर आपली आता 1 झाली, त्याच्यामुळे 1 लेस दॅन 1 हे फॉल्स होईल आणि आपण जो स्पेसेसचा फॉर लूप आहे त्याच्यातून बाहेर पडू आणि पुढच्या फॉर लूपला जिथे आपण स्टार प्रिंट करतोय. आता स्टार प्रिंट करताना काय झालं, कॉलम इक्वल टू रो, रोची व्हॅल्यू तर 1 आहे, त्याच्यामुळे कॉलम इक्वल टू रोला कॉलमला व्हॅल्यू 1 असाइन होईल. कॉलम लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 1 लेस दॅन 4 ट्रू आहे, म्हणून आपण खाली स्टार प्रिंट केला एक आणि स्पेस दिला. परत कॉलम इन्क्रीमेंट झाला, त्याची व्हॅल्यू झाली 2 झाल्यानंतर पुन्हा काय होणार आहे तर 2 लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 2 लेस दॅन 4 ट्रू आहे, म्हणून अजून एक स्टार प्रिंट झाला आणि स्पेस पडला. परत कॉलम इन्क्रीमेंट होईल आणि त्याची व्हॅल्यू होईल 3 आणि ते झाल्यानंतर सुद्धा काय होणार आहे तर नंबर ऑफ रोज इथे पेक्षा लेस आहे, त्याच्यामुळे अजून एक स्टार प्रिंट झाला आणि आपण फायनली ह्या लूपमधून बाहेर पडणार आहोत. पुन्हा एकदा स्लॅश इन होईल, आपण न्यू लाईनला येऊ आणि आता काय होईल, पुन्हा एकदा नंबर ऑफ रो इन्क्रीमेंट होऊन होईल 2 झाल्यानंतर पुन्हा रोची कंडिशन ट्रू आहे, रो लेस दॅन 4 म्हणजे 2 लेस दॅन 4 ट्रू आहे, म्हणून त्याच्या आतमध्ये आपण पुन्हा आलो. आता परत काय झालं, स्पेसेसच्या रो फॉर लूपला आलो, स्पेसेस इक्वल टू आपण 0 करून घेतलेलं आहे आणि रोची व्हॅल्यू आता 2 आहे, त्याच्यामुळे काय झालं तर स्पेसेस लेस दॅन रो ही कंडिशन ट्रू आहे म्हणजे 0 लेस दॅन 2 ट्रू आहे, म्हणून एक स्पेस प्रिंट झाला. मग स्पेसेस इन्क्रीमेंट झाली, त्याची व्हॅल्यू झाली 1 झाल्यानंतर पुन्हा स्पेसेस लेस दॅन रो म्हणजे 1 लेस दॅन 2 ट्रू आहे, म्हणून परत एकदा अजून एक स्पेस पडला. थर्ड रोला तुम्हाला दिसेल 2 स्पेस पडलेत आणि परत एकदा जेव्हा स्पेसेस इन्क्रीमेंट होईल तेव्हा त्याची व्हॅल्यू होईल 2 आणि रोची व्हॅल्यू तर आपली आता करंट 2 आहे, त्याच्यामुळे 2 लेस दॅन 2 ही कंडिशन फॉल्स होईल आणि आपण पुढच्या फॉर लूपला जाऊ जिथे आपण स्टार प्रिंट करतोय. परत कॉलमला रोची व्हॅल्यू असाइन झाली जी होती 2, म्हणून कॉलम आता आपण 2 पासून चेक करतोय आणि त्याच्यामुळे एक स्टार इथे प्रिंट होईल आणि तो स्टार प्रिंट झाल्यानंतर काय होणार आहे तर स्पेस पडेल आणि मग पुन्हा एकदा कॉलम इन्क्रीमेंट होईल, त्याची व्हॅल्यू होईल 3 साठी काय होईल तर 3 लेस दॅन 4 पुन्हा ट्रू आहे आणि त्याच्यामुळे
अजून एक स्टार प्रिंट होईल, अजून एक स्पेस पडेल, मग पुन्हा कॉलम इन्क्रिमेंट होईल, त्याची व्हॅल्यू होईल 4 आणि 4 लेस दॅन 4 हे फॉल्स आहे म्हणून आपण कॉलमच्या फॉर लूपमधून बाहेर पडू आणि अजून एक स्लॅश एन प्रिंट होऊन म्हणजे नवीन लाईनला आपण येऊ. फायनली काय होणार आहे तर रोची व्हॅल्यू आता जी 2 होती ती झाली 3 झाल्यानंतर पुन्हा स्पेसेसच्या फॉर लूपला आपण आतमध्ये आलो, कारण रो लेस दॅन नंबर ऑफ रोज अजून तर ट्रू आहे म्हणून आपण आउटर फॉर लूपमधून आत आलो आणि तिथे स्पेसेसला आपण 0 व्हॅल्यू असाइन केलेली आहे आतल्या फॉर लूपला आणि रोची व्हॅल्यू आता 3 झाली आहे. त्याच्यामुळे स्पेसेस आता किती वेळा फिरेल तर 0, 1 आणि 2साठी म्हणजे 3 वेळा टोटल हे स्पेसेस फिरणार आहे. कारण ज्या वेळेला स्पेसेसची व्हॅल्यू 3 होईल तेव्हा काय होईल 3 लेस दॅन 3 फॉल्स होईल म्हणून 3 वेळा इथे स्पेस प्रिंट झालेत. 4th रोला तुम्हाला दिसेल टेबलमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा कॉलमच्या फॉर लूपला आलो जिथे आता रोची व्हॅल्यू 3 असाइन झाली कॉलमला आणि त्याला 3 असाइन झाल्यामुळे काय झालेलं आहे तर कॉलम लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 3 लेस दॅन 4 ट्रू आहे म्हणून आपण एक स्टार प्रिंट केलं आणि स्पेस दिलं. आता जेव्हा कॉलम इन्क्रिमेंट होईल तेव्हा त्याची व्हॅल्यू होईल 4 व्हॅल्यू झाल्यानंतर काय होणार आहे तर 4 लेस दॅन 4 कारण नंबर ऑफ रोजची व्हॅल्यू 4 आहे, कंडिशन फॉल्स होईल म्हणून एकच स्टार प्रिंट झाल्यानंतर हा लूप ब्रेक होईल. स्लॅश एनने आपण नवीन लाईनला जाऊ आणि आता रोजची व्हॅल्यू काय होईल तर 3 होती पहिली आउटर फॉर लूपसाठीची, ती होईल इन्क्रिमेंट होऊन 4 आणि कंडिशन काय होती आउटर फॉर लूपची तर रो लेस दॅन नंबर ऑफ रोज म्हणजे 4 लेस दॅन नंबर ऑफ रोज होते 4 लेस दॅन 4 फॉल्स होईल म्हणून आपण टोटल फॉर लूपमधून बाहेर पडू. अशा प्रकारे जो आपला इन्व्हर्टेड पिरॅमिडचा पॅटर्न होता तो इथे प्रिंट होईल. मला वाटतं तुम्हाला लॉजिक आणि कोड दोन्ही व्यवस्थित समजले असतील आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता. आणि इथे आपला आजचा जो टॉप डाऊन ट्रायंगल होता पिरॅमिड पॅटर्नमधला तो बघितला. इथे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर अँड प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर.